व्यसनापासून दूर राहा आणि कुठल्याही आमिषाला बळी पडू नका। राजकारण समाजकारण करत असताना एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून तुम्ही काम करा। कुठलंही समोर ध्येय उद्दिष्ट न ठेवता समाजाचं आणि तुमच्याकडे जे विषय येतील ते प्रामाणिकपणे हाताळण्यासाठी तुम्ही खंबीर राहा। समाज असतील किंवा लोक असतील तुमच्या पाठीशी ठाम उभं राहतात। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा बसवत असताना सक्रिय सहभाग घेऊन त्यात अंगावर केसेस सुद्धा झालेले आहेत आणि शाहू फुले आंबेडकर साठे संघर्ष चळवळ समितीचं एक ध्येय सुद्धा आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा व स्मारक सांगली जिल्ह्यात भव्य आणि दिव्य व्हावं आणि त्यासाठी आमची समिती काम करत राहील। नमस्कार, नवभारत नवराष्ट्रच्या मी कार्यकर्ता या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपल्या बरोबर आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष विनायक हेगडे। अनेक चळवळींमधून काम करत करत या पदापर्यंत पोहोचलेला एक कार्यकर्ता, सर्वसामान्य घरातून आणि सर्वसामान्यांच्या गरजा अडीअडचणी समस्या जाणणारा एक धडाडीचा कार्यकर्ता म्हणून ज्यांची या सांगलीमध्ये ओळख आहे असा हा आपला मित्र विनायक हेगडे। शाहू फुले आंबेडकर साठे संघर्ष चळवळ समितीच्या माध्यमातूनही त्यांनी अनेक चळवळी केल्या, अनेक सांगलीतील अनेक समस्यांबाबत आवाज उठवला। असे कार्यकर्ते आपल्या बरोबर आहेत विनायक हेगडे, आपण त्यांच्याशी बोलूया। नमस्कार, मी विनायक हेगडे। सर्वांना जय भीम, जय लवजी, जय महाराष्ट्र। मी राष्ट्रवादी कामगार सेल शरद पवार गटाचा जिल्हाध्यक्ष म्हणून आज काम करत आहो। सुरुवातीला माझ्या चळवळीची किंवा कामाची सुरुवात प्राथमिक शाळेपासूनच झाली। मी ज्या भागात राहतोय किंवा ज्या भागात माझं आता मी वावरतोय ते नवीन वसाहत शाळा नंबर 38 या ठिकाणी मी 6वी-7वीला असल्यापासूनच चळवळीची महामानवांच्या विचाराची ओढ मला लागली आणि मी वयाच्या 14-15 वर्षापासूनच चळवळीत काम करायला लागलो। सुरुवातीला त्यावेळी आम्ही शिवसेनेत माननीय त्यावेळीचे शिवसेनेचे नेते प्रियानंद कांबळे यांच्या माध्यमातून कार्यकर्ता म्हणून त्यांच्या सोबत राहून सक्रिय आंदोलन, मोर्चा, निवेदन या माध्यमातून आम्ही काम चालू केलं। त्यावेळी आम्ही राशन दुकानात पुरवठा विभागाचं धान्य पकडून द्यायचं असेल, माहेर हॉस्पिटलचं आंदोलन असेल, इतर आंदोलन असतील, सक्रिय होऊन त्यावेळी आम्ही काम केलं। शिवसेनेत 5 वर्ष शिवसेनेत काम केल्यानंतर त्याच्यानंतर प्रियानंद सोबतच आम्ही मनसेत गेलो। मनसेतही आम्ही चांगलं काम केलं। नितीन राजे शिंदे यांच्या माध्यमातून, प्रियानंद कांबळे यांच्या माध्यमातून जे भागात अवकाळी वादळी वाऱ्यात 20-25 घरांचं नुकसान झालं त्यांना मिरज तहसीलदार प्रांत ऑफिसहून 7-7 हजार रुपयाचं चेक त्यावेळी आम्ही मिळवून दिलं। आणि त्यावेळी मी जिथं राहतोय तो सर्व एरिया मोलमजुरी, कष्टकरी, वंचित, उपेक्षित लोक त्या ठिकाणी काम करतात। कंस्ट्रक्शनच्या माध्यमातून सगळं काम तिथं कंस्ट्रक्शनच्या लाईनीचं असल्यामुळं त्यावेळी वाळूबंदी होती आणि वाळूबंदीच्या माध्यमातून आम्ही कलेक्टर ऑफिसला आंदोलन केलं, धरणे आंदोलन। आणि त्यावेळीचे कलेक्टर साहेब वाळू 4 महिन्यासाठी चालू केलं आणि कामगारांना काम त्यावेळी मुबलक प्रमाणात चांगलं काम त्यावेळी परत चालू झालं। त्यानंतर त्या कामाची दखल घेऊन आदरणीय जयंत पाटील साहेब असतील, बजाज साहेब, राहुल दादा यांनी मला राष्ट्रवादी कामगार सेलची जिल्ह्याची जबाबदारी दिली। ते सुद्धा त्याच्यासाठी 8-10 जण इच्छुक असताना माझं नाव त्यांनी अग्रेसर करून मला ते पद दिलं 2021ला। त्याच्यानंतर खरं माझं राजकीय पक्षात एक पदाधिकारी म्हणून मी काम करू लागलो। त्यावेळी मोजकीच कार्यकर्ते घेऊन त्यात नितीन माने असतील, राहुल हिरोडगे असतील, अमित चव्हाण, राजू कांबळे, अफजल मुजावर हे मोजकीच पदाधिकारी घेऊन 1 वर्षभर एवढं राष्ट्रवादी कामगार सेलच्या माध्यमातून आम्ही काम केलं। कोविडच्या काळात सुद्धा कामगारांना धान्य वाटप असेल, इतर किट असतील, कामगारांचे लाभ असतील,
ते मिळवून दिलं आणि मला व शहराध्यक्ष राहुल हिरडगेला 2022ला शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 80व्या यशवंतराव चव्हाण सेंटरला मुंबईला सत्कार करण्यात आला की बाबा कोविडच्या काळात सुद्धा तुम्ही एवढं चांगलं काम केलं, त्याबद्दल पवार साहेबांच्या हस्ते आम्हाला पुरस्कार देण्यात आला. तिथून पुढे आम्ही आज राष्ट्रवादी कामगार सेलच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रात आमचे 10,000 कामगार नोंदले, त्यात 7,000 लोकांना आम्ही भांडे पेटी शैक्षणिक आरोग्यिक लाभ आतापर्यंत मिळवून दिलेले आहे. त्याचबरोबर तालुका सेंटर आता जे चालू आहे ते आम्ही 2022ला राहुलदादा पवार बजाज यांच्या माध्यमातून तालुका सेंटरला कम्प्युटर प्रिंटर स्कॅनर सर्व वस्तू आम्ही त्यावेळी पुरवलं होतं आणि अजून सुद्धा ते राष्ट्रवादी कामगार सेलच्या ऑफिसमध्ये काम प्रत्येक तालुक्यात व्यवस्थित चालू आहे. गेल्या 2 वर्षापूर्वी जे सांगली जिल्ह्यात बेडगचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कमानीसाठी आंदोलन चालू होतं, तेथील बेडगतील ग्रामस्थ मुंबईकडे लॉंग मार्चला निघाले होते आणि जिल्ह्यातील एकही संघटना एकही पक्ष त्यांच्या समर्थनात किंवा कमान व्हावं यासाठी आंदोलन मोर्चा निवेदन करायला कोणच तयार नव्हतं. त्यात आम्ही जिल्ह्यातील सर्व युवकांना बोलवून सर्किट हाऊसला एक मीटिंग घेतली की बाबा असं बाबासाहेबांच्या कमानीसाठी जिल्ह्यात लोक मुंबईकडे चाललेले आहेत आणि आपण चळवळीत कार्यकर्ता म्हणून काम करतोय, तर आपण काय केलं पाहिजे असं आम्ही एक व्यापक बैठक लावून त्यावेळी 2च दिवसाचं वेळ होतं, म्हणजे गुरुवारी मीटिंग झाली आणि रविवारी परत शासकीय सुट्टी, त्यामुळं सगळ्यांच्या बैठकीत असा निर्णय झाला की बाबा आपण आपल्या एक संघटना नावारूपाला आणूया आणि त्या माध्यमातून आपण एक मोर्चा काढूया. मग त्यावेळी आम्ही शिव फुले शाहू आंबेडकर साठे संघर्ष चळवळ समिती असं एक संघटना आम्ही नावारूपाला आणली आणि अवघ्या 2च दिवसाच्या वेळेत हजारांच्या संख्येनं आम्ही कलेक्टर ऑफिसला मोर्चा नेला की बाबा त्या जे लॉंग मार्चसाठी लोक चाललेले आहेत मुंबईला त्यांना लेखी आश्वासन द्या, त्यांची सोय करा व कमान तात्काळ मंजूर करा, ह्यासाठी आम्ही मोठं मोर्चा नेला. त्याचबरोबर मिरज येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा सुशोभीकरण व्हावा यासाठी त्यावेळेच्या महापौर असतील कांचनताई कांबळे व त्यावेळेचे सभापती आमच्या भागातील माजी नगरसेविका शेवंतताई वाघमारे यांच्या माध्यमातून आम्ही निवेदन दिलं अण्णाभाऊ साठेंचा मिरज येथील पुतळा सुशोभीकरण व्हावा. ते काम हे सुशोभीकरण चालू झालं, काम हे पूर्ण झालं. त्याचबरोबर 2017ला पुष्पराज चौक या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा बसवत असताना सक्रिय सहभाग घेऊन त्यात अंगावर केसेस सुद्धा झालेल्या आहेत आणि शिव शाहू फुले आंबेडकर साठे संघर्ष चळवळ समितीचं एक ध्येय सुद्धा आहे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा व स्मारक सांगली जिल्ह्यात भव्य आणि दिव्य व्हावं आणि त्यासाठी आमची समिती काम करत राहील. आणि काम करत असताना संघटनेत आम्हाला ज्या लोकांनी मार्गदर्शन केलं, सहकार्य केलं, आमच्या सोबत राहिलं, त्या सर्व कार्यकर्त्यांची नावं घेणं शक्य नाही, त्यामुळे त्या सर्व कार्यकर्त्यांचं सहकार्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो. ते काम करत असताना विविध विषय आमच्याकडे यायला लागलेत. हे असेल समाज कल्याणचं वसतिगृह असेल, तेथील निकृष्ट जेवणासाठी तिथेही आम्ही आंदोलन मोठं छेडलं. त्यावेळी जे सामाजिक न्याय आयुक्त चाचणकर साहेबांना आम्ही रविवारी सुट्टीच्या दिवशी तिथे यायला भाग पाडला आणि तेथील जेवण खाऊन त्यांनी स्वतः सांगितलं की बाबा जेवण अत्यंत निकृष्ट आहे आणि ठेकेदार बदलला पाहिजे. हे संघटनेच्या पक्षाच्या माध्यमातून आंदोलन आम्ही चालू राहिलं. त्याचबरोबर समाज कल्याणला जात पडताळणीसाठी असेल किंवा विविध महामंडळाच्या कर्जाच्या योजनेसाठी असेल, संघटनेच्या वतीनं आम्ही आंदोलन, मोर्चा, निवेदन, धरणे आंदोलन सुद्धा आम्ही 2 दिवस केलं. जात पडताळणीसाठी त्यावेळी गायकवाड साहेब पवार साहेब होते, त्यांनी अत्यंत विद्यार्थ्यांना म्हणजे जात पडताळणी प्रवेशासाठी थांबवून ठेवलेलं. 2 दिवस आम्ही धरणे आंदोलन केलं. 3ऱ्या दिवशी त्यांनी लेखी आम्हाला आश्वासन दिलं की बाबा जे पेंडिंग विषय आहेत ते आम्ही तात्काळ संपवतो आणि त्यांनी संपवलं सुद्धा. बऱ्यापैकी आमच्या आंदोलनाला त्यावेळी यश आलं. त्याच्यानंतर गेल्या वर्षी शाळा नंबर 22 लोकशाहीर अण्णाभाऊसाठी क्रीडांगण आहे आमच्या वार्डात एक, आणि ते क्रीडांगण ई बस डेपो चार्जिंगसाठी महापालिकेचा प्रस्ताव होता आणि भागातील युवकांना खेळण्यासाठी क्रीडांगण नाहीच आहे, ते एकच ग्राउंड आहे. त्यामुळे युवकांना सोबत घेऊन शिव शाहू फुले आंबेडकर साठे संघर्ष चळवळ समितीच्या वतीनं आम्ही आयुक्तांना निवेदन दिलं, मोर्चा काढलं युवकांचं मोठ्या प्रमाणात
आणि ते ग्राउंड ई बस डेपोसाठी जाण्यापासून आम्ही वाचवलं. आणि आज तिथं मोठ्या प्रमाणात युवक क्रिकेट असेल, व्हॉलीबॉल, इतर खेळ तिथं आता खेळले जात आहेत. नुकत्याच ज्या विधानसभेची इलेक्शन झाली त्यात आम्हाला सक्त सूचना होत्या. आमचे प्रांत अध्यक्ष जयंत पाटील साहेब असतील, बजाज साहेब, राहुल दादा, मित्रपक्ष म्हणून जे काही करता येईल आपल्याला ते काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज बाबा यांच्यासाठी काम करा. त्या विधानसभेसाठी आम्ही बऱ्यापैकी कॉर्नर सभा असतील, जिथं स्लम एरिया आहे, कॉर्नर सभा असतील, महागाईचा विषय, इतर विषय आम्ही कॉर्नर सभा घेऊन लोकांना पटवून दिला. तो भाग वेगळा आहे, बाबा विजय झाला नाही, पण आम्ही जे आमच्या परीनं करता येत होतं कामगार क्षेत्रात किंवा स्लम एरियात राहून ज्या पद्धतीनं आम्ही प्रचार करावा, ज्या पद्धतीनं आम्ही मतदान करावं, ते सर्व आम्ही करून बाबांना विजय करण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केलं. माझा त्यांच्यासाठी संदेश आहे की बाबा व्यसनापासून दूर राहा आणि कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. राजकारण, समाजकारण करत असताना एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून तुम्ही काम करा. कुठलंही समोर ध्येय उद्दिष्ट न ठेवता समाजाचं आणि तुमच्याकडे जे विषय येतील ते प्रामाणिकपणे हाताळण्यासाठी तुम्ही खंबीर राहा. समाज असतील किंवा लोक असतील तुमच्या पाठीशी ठाम उभं राहतात. सुरुवातीला कोण सोबत येत नाही, खरं विषय एकदा कळला की बाबा हा चांगला विषय आहे आणि लोकांसाठी झटतोय, लोक आपोआप तुमच्या सोबत येतात. कुठल्याही आमिषाला, कुठल्याही व्यसनाला किंवा कुठल्याही गोष्टीला बळी न पडता प्रामाणिक काम करत राहावं, ही मी येणाऱ्या पिढीसाठी सांगू इच्छितो. धन्यवाद.